सुखोपभोगात रमलेल्या जीवाला चिंता असतातच. या चिंता दूर करण्यासाठी त्याला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवतो तो स्वामी. भगवान श्रीकृष्णांनी स्वामी रूपाने अर्जुन या सेवक रूपाला शाश्वत सुखाचा दाखवलेला नेमका मार्ग म्हणजेच श्रीमद भगवद्गीता. हरिओम. श्लोक 42 आहे. काय म्हणतात बघा. इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः. कार्य करणारी इंद्रिय जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. मन इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे. बुद्धी मनापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि तो आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. इंद्रिय आणि पराणी आहुहू. स्थूल देहापेक्षा इंद्रिय सूक्ष्म आहेत, बलवान आहेत, श्रेष्ठ आहेत. इंद्रियभ्य परम मनः. इंद्रियांपेक्षा मन सूक्ष्म आहे, हे खरंच आहे आणि श्रेष्ठ पण आहे. मनसस्तु परा बुद्धी. बुद्धी मनापेक्षा सूक्ष्म आहे, मनापेक्षा श्रेष्ठ आहे. तू परंतु किंवा य बुद्धी परतसहा. बुद्धीपेक्षाही सूक्ष्म आणि श्रेष्ठ कोण आहे? हा आत्मा किंवा परमात्मा आहे, नक्कीच आहे. परमेश्वर, ज्याला आपण भगवान म्हणतो, साध्या भाषेत देव म्हणतो, तो देवच सगळ्यात शेवटी श्रेष्ठ आहे. हेच सत्य आहे, हे नक्कीच आहे. त्यात काही संशय असायचं कारण नाही. म्हणजे आता बघा काय म्हणतात ते, देव सर्वात श्रेष्ठ. आता इथे भगवंत एक फक्त सिद्धांत सांगतात, दुसरं काय नाही. जी वस्तू दुसऱ्या वस्तूला प्रकाशित करते, चालना देते, नियंत्रित करते, ती त्या नियंत्रण गेलेल्या वस्तूपेक्षा सूक्ष्म असते, अधिक व्यापक असते आणि अधिक श्रेष्ठसुद्धा असते. आता उदाहरण द्यायचं झालं तर बर्फ, पाणी आणि वाफ यांचं देता येईल. बघा ना, आता बर्फाला काय असतं, एक विशिष्ट असा आकार असतो, एक विशिष्ट जागा तो व्यापतो, हे खरं आहे. त्यापेक्षा तो ज्यापासून मूळ बनला आहे ते पाणी जास्त सूक्ष्म आहे की नाही? निश्चित सूक्ष्म आहे, अधिक व्यापक आहे, अधिक श्रेष्ठ आहे, हे खरंच आहे. आणि त्याचंच तर बर्फ बनतं. तर नसतं तर बर्फ बनलाच नसता. पण पाण्यापेक्षा त्याची जी वाफ असते ना, ती जास्त श्रेष्ठ आहे बरं का. ती अधिक जागा व्यापते, नक्कीच, शंकाच नाही. आणि पण किती शेवटी त्याला मर्यादा आहे, हे नक्कीच आहे. त्या पाण्याची जेव्हा वाफ होते तेव्हा ते निश्चित व्यापक नक्की आहे, खरंच आहे. पण अर्थात या सर्वांपेक्षा सर्वात व्यापक कोण आहे हो? या सर्वांचा नियंता, सर्वांचा निर्माता परमेश्वर, तो सगळ्यात श्रेष्ठ आहे. प्रत्यक्ष काय करतं, प्रत्यक्ष काम करायला हात पाय जरी काम करतं असं दिसतात, तरी खरं काम कोण करतं हो? समजा इंद्रियाने एखादी वस्तू पाहिली, आता ती फक्त पाहिली आहे, ती माहिती फक्त आहे, डाटा आहे. ते काय करतात, ती एक खायची वस्तू आहे असं कोण सांगतं? ते नाही सांगू शकत, हा निर्णय ते नाही घेऊ शकत. मग काय करतं, हा सगळा डाटा ते मनाकडे पाठवतात. आणि मन काय करतं माहिती आहे? मन हा खरा हेड क्लार्क आहे. तो काय करतो, तो मागच्या अनुभवांचा विचार करतो, स्मृतीच्या आठवणीचा फायदा घेतो आणि मग त्याच्यावर शेरामधून पाठवतो वरती. आता समजा एखादा पेढा आहे, मनाच्या लक्षात येतं की हा पेढा आहे. इंद्रियाने फक्त एवढं सांगितलं की वस्तू आहे, मनाच्या लक्षात आला पेढा आहे. आणि मग त्याला काय समजलं की मागच्या वेळेला जेव्हा खाल्ला तेव्हा सुख वाटलं होतं. म्हणजे मग तसा शेरा मारून हे मन त्या बुद्धीकडे पाठवतं आणि मग बुद्धी निर्णय घेते की हा खायचा. आणि मग काय होतं, ती बुद्धी मनाला सांगते आणि मनाच्या मार्फत इंद्रियांना तशी आज्ञा जाते आणि मग हात तो पेढा उचलतात आणि तोंडात टाकतात. इतकी सगळी प्रोसेस घडते बरं का, हे खरंच आहे. पण ह्या गोष्टींपेक्षाही जीवनात एक महत्त्वाची गोष्ट आहे. काय माहिती आहे? भगवंताकडे वाटचाल करणं. निश्चित कर्माचा महत्त्वाचा उद्देश शेवटी तोच आहे. आणि परमेश्वर कसा आहे? इंद्रिय मनबुद्धीचा निर्माता आहे. इंद्रिय मनबुद्धीचा निर्माता आहे, नियंता आहे, त्यांना नियंत्रित करणार आहे. आणि म्हणून तो सगळ्यांपेक्षा श्रेष्ठच नक्की आहे, यात काही संशयच नाही. मंडळी, तुमची इंद्रिय मनबुद्धी एका वेळ दगा देतील बरं का, देऊ शकतात. पण परमेश्वर त्याच्या भक्तांना कधीच दगा देत नाही, कधीच सोडून देत नाही, हे निश्चित आहे. आणि भगवंताचा आधार जो असतो ना, त्याचं हेच तर वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून काय करावं लागतं, त्याला बरोबर ठेवावं लागतो. पण प्रश्न असा येतो, भगवंताला गाठायचा कसा? पुढच्या श्लोकात सांगतात बघा, ते सांगतात आणि या अध्यायाचे ते संपवणार आहेत. बघूया
श्लोक आहे 43. काय म्हणतात पहा. एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. याप्रमाणे आपण स्वतः भौतिक इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असं जाणून, हे महाबाहो अर्जुन, मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे मनाला स्थिर केलं पाहिजे आणि याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे. काय भगवंत सांगतायत बघूया. ते असं म्हणतायत की एवं बुद्धे, म्हणून बुद्धीच्या साह्याने परमश्रेष्ठ अशा आपल्या आत्म्याला म्हणजेच परमात्म्याला आत्मानं संस्तभ्य, कुठे आहे तो? आपल्या अंतर्यामी, आपल्याच हृदयात असलेल्या परमात्म्याला जाणावं, बुद्धीच्या द्वारा मनाला वश करून आणि मग जाणावं. हे महाबाहो, हे शक्तिमान अर्जुना, कामरूपम दुरासदम शत्रूम जही, जिंकायला कठीण आहे असा हा कामरूपी शत्रू जो आहे त्याला काय कर, आपल्या इच्छानं त्याला मारून टाक, त्या नाहीशा करून टाक. म्हणजेच काय कर, निरीच्छ हो, असं भगवंत इथे सांगतायत त्याला की तू निरीच्छ होऊन जा, असं त्यांना सांगण्याचा उद्देश आहे. आता बघूया काय म्हणतायत पुढे. ते सांगतायत की आपल्या इच्छांना मारून टाक, नाहीशा कर. आता काय असतं, अनेक इच्छा येतो मनात, सतत मनात निर्माण होतच असतात की त्यांना, आणि त्यांच्या अधीन मग मनबुद्धी होतात आणि त्यामुळे आपण भगवंतापासून दूर जातो आहे. भगवंत कसा आहे, प्रत्यक्ष आपलं स्वरूप आहे हो, त्यात काय शंका आहे. पण आपण त्याला विसरतो, इच्छांच्या मागे धावत सुटतो आणि म्हणून मग सुखदुःख, कामक्रोध, मत्सर, लोभ या सगळ्या चक्रातून कधी बाहेरच येत नाही, कायम त्यातच सापडून बसतो. या उच्चांचा उगम होतो आवडीनावडीमधून. म्हणून भगवंत सांगतायत की या सवयीमधून, या आवडीनावडीमधून बाहेर या, यांच्यातून वर उठा. म्हणजे काय करायचं, आवडीनावडीने इच्छा काढायचे, पण त्या कशा असतात लक्षात घ्या. या सगळ्या आवडीनावडी कालाशापेक्षा असतात. आता उदाहरणार्थ बघा ना, लहानपणी आपल्याला निरनिराळी खेळणे आवडायची, मुलींना बाहुल्या वगैरे आवडत असतील लहानपणी, खरंच आहे. आता एखाद्याने जरी त्यातली गोष्ट एखादी घेतली ना तर केवढी भांडण व्हायची, नक्कीच आहे ना. पण कालांतराने काय झालं, त्यातली आकर्षण संपुष्टात आलं. आता काही त्यांचं आकर्षण वाटत नाही, नवीन खेळण्याकडे माणसं वळतात, हे खरंच आहे. तसंच काय होतं, आपण जे आवडीनावडी पुढच्या आयुष्यात पकडतो ना, पुढच्या आयुष्यात लावून घेतो, त्या तर काय होतं, त्यांच्यातून उठणं सगळ्यात कठीण जातं. हे लक्षात घ्या. अहो, जन्मापासून काही कोणाला चहा प्यायची सवय नसते हो. जन्मापासून काही मिरची लोणचं कोणी खात नाही. जन्मता कसलंच व्यसन माणसाला असत नाही ना. या सगळ्या ॲक्वायर्ड हॅबिट्स आहेत, मागून जोडलेल्या सवयी आहेत. आणि मग त्या आवडीनावडी या मात्र अगदी आपल्या प्रगतीच्या, भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही या प्रगतीच्या आड नेतात. इंद्रियांच्या पातळीवरून मनाच्या पातळीवर जातात, मनावरून बुद्धीवर पोचतात आणि मग आपल्याला त्या कायमचा त्रास देतात. मग कसं यायचं यातून बाहेर? जिभेला अनेक चवी आहेत, त्या नाहीशा नाही, काय करायचं, कशा नाहीशा करायच्या? अहो, आज आपण जेवतो आहे कशासाठी? आज आपण चवीसाठी जेवतो आहे. जेवायचं, पण ते पोटातल्या वैश्वानराला आहुती देण्यासाठी म्हणून जेवायचं. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म, असं म्हणून जेवायचं. म्हणजे जेवण्यासाठी जगायचं नाही, जगण्यासाठी जेवायचं. हे तर खरंच हाच फरक आहे. अहो, जो जेवणासाठी किंवा चवीसाठी जगतो ना त्याला म्हणतात भोगी, आणि जो केवळ जगण्यासाठी जेवतो त्याला म्हणतात योगी. हाच तर फरक आहे, दुसरं काय फरक आहे? खायचं कशासाठी? शरीर जिवंत ठेवण्यासाठी. पण शरीर जिवंत का ठेवायचं? भगवंताची भक्ती करण्यासाठी. आणि हे झालं ना की मग काय बोलतात, चवींवर मात करता येते आणि आवडीनावडीवर सुद्धा मात करता येते. आता मनात विषयाचं चिंतन करण्याऐवजी भगवंताकडे मन वळावं, हे खरंच आहे. हृदयातलं प्रेम आणि ममता काय करावी, मारून नाही टाकायची. ते प्रेम नाहीसं नाही करायचं, तेच भगवंताकडे वळवायचं, त्याची सेवा करण्यासाठी. मै सेवक सचराचर स्वामी भगवंत, अशी वृत्ती असली पाहिजे. अहो, जगातल्या विषयावर विचार करतो ना, ते असं का, हे तसं का, त्याऐवजी
आपल्या स्वरूपाचं चिंतन करा, शास्त्रांच्या अभ्यासाकडे मनाला वळवायचं, म्हणजे मग सगळे संशय आपोआप फिरतात आणि या आवडीनावडीचा नाशसुद्धा आपोआप होतो. त्यासाठी वेगळं काही करायला लागेल. आणि म्हणून तर सांगतात, हे महाबाहो, अरे अर्जुना, तुझ्यामध्ये क्षमता आहे, त्यात काय मोठं आहे. कारण काय, हे खरंच आहे. मला काय जमणार असं नको म्हणून. कोणालाही जमेल, त्यात काय मोठं कठीण आहे. काय कर, तुझं आत्मबल जागृत कर. कामरूपम दुरासदम शत्रू, हा जो शत्रू आहे ना कामरूपी, त्याला मारून टाक. केल्यानं होत आहे रे, नक्कीच केलं पाहिजे. आपल्या हृदयात सगळ्यांच्या परमेश्वर आहे, नक्की आहे. आपण कोण आहोत? अमृताचे पुत्र आहोत हो, हे खरंच आहे. स्वतःला हीन कशाला समजायचं? नक्कीच नाही समजायचं. स्वतःला हीन समजणं हे मोठं पाप आहे. आता इथे अध्याय समाप्त होतो आहे. भगवंताच्याच कृपेने सुरू झाला, भगवंतांच्या आणि सद्गुरूंच्या, आणि त्यांच्याच कृपेने हा इथे समाप्तही होतो आहे. यात शेवटी काय म्हणतात ते बघूया. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम तत्सत. श्रीमद्भगवद्गीता जी उपनिषदांची साररूप आहे, जिच्यामध्ये ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र यांचं प्रतिपादन आहे, आणि जी भगवान गोपालकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवाद रूपाने आमच्यापुढे प्रस्तुत करण्यात आलेली आहे. तिच्यामधला कर्मयोग नावाचा 3रा अध्याय भगवंतांच्या आणि सद्गुरूंच्या कृपेने सुरू झाला, आणि त्यांच्याच कृपेने तो इथे समाप्तही होतो आहे. हरिओम.